मित्रांनो आता आपण आहोत नवी मुंबई टनलला, जो बाहेर पडेल डायरेक्ट रायगड माणगाव, म्हणजे माणगावला जाते. जसं आम्ही भोसलेघाट सोडला, वरती चढलो आणि राईट साईडला तर पूर्ण असं धुक्यांची ढगांची चादर होती आणि ते पाहून एक नंबर वाटला. संगमेश्वर मध्ये स्वागत आहे डबल सीटर. हा मुंबई गोवा हायवे आहे आणि त्याला पॅरलल खाली नदी जाते आणि समोरच तो ब्रिज दिसतोय ना, तिथून मस्त ट्रेन पास होते. त्याच्या मागे आहे डोंगर आणि डोंगरावर आहे धुकं पसरलेलं. नवरा कोकणातला गेलाय कोकण बघण्यासाठी. गाव शोधून काढलंय आम्ही. हे एक मोठं रिझन आहे, गाव शोधून काढलंय. तुम्ही इथे पाहू शकता की अजूनही मुंबई गोवा हायवेचं या ठिकाणी काम चालू आहे. मजबूत असा डोंगर पोखरलाय. शुभ रात्र डबल सीटर्स. रात्रीचे वाजलेत 1 आणि पुन्हा एकदा एका नवीन भागाला आणि नवीन मालिकेला आपण सुरुवात करतोय. तुम्ही पाहिलं असेल आपली दापोली सिरीज, त्यानंतर आपण गेलेलो रिसॉर्टला फॅमिली सोबत, तो ब्लॉग पण पाहिला असेल. आणि आता आपण पुन्हा एकदा नवीन मालिका सुरू करतोय आणि आपण जातोय कोकणात गणपतीला. आज तारीख आहे 28. प्रवास सुरू केलेला 27 तारखेला. आता 1 वाजले म्हणून 28 तारीख. तर 27 तारीख आले, बाप्पांचं आगमन झालंय आणि त्यानिमित्तानं आपण चाललोय कोकणात रत्नागिरीला. तुम्ही पाहतच असाल मागे तर आहे सिद्धेश, सिद्धू आहे, आमच्या वहिनी आहेत शीतल वहिनी आणि सिद्धूचे वडील. नमस्कार. नमस्कार. इथे निखिल भाऊ आहे. तर मित्रांनो आता आम्ही आहोत चेंबूर-वाशी रोडला. डबल सीटर्स आतापर्यंतची तुम्हाला स्टोरी सांगतो मी थोडक्यात. 10:30 वाजता आपली जर्नी सुरू झाली, नारळ वगैरे फोडला आणि आपल्या प्रवासाला सुरुवात झाली कोकणात. आपण जात आहोत लांजाला, सिद्धेशच्या गावी गणपतीला. बाय बाय. चला चला बाबा. तुझी हॅपी जर्नी सोन्या. बाय काका. तू चलो गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोर. चला चला बाप्पा. हा मोबाईल घेतला बायकला. सिद्धूने केले एक 4 व्हीलर, ज्याच्यामध्ये फक्त सिद्धू, वहिनी आणि त्याचे बाबा आणि ड्रायव्हर असे 4 जण जात होते. तर मला त्याने विचारलं तू येतो का, आणि ऑन द स्पॉट आमचा प्लॅन झाला की चला एक निमित्त मिळालंय. एक इच्छा होती की तळकोकणातून फिरून यायचं आणि त्यासाठी आपण आता कोकणात जातो. खूप छान असा प्रवास सुरू झाला आपला. भाईंदर वरून निघालो, थोडी ट्रॅफिक लागली बोरिवलीला आणि कसं बसं करत आम्ही पोहोचलो नंतर बायखळाला. बायखळाला बहिणींच्या इथे गेलो. त्यानंतर आपण थोडा खाऊ घेतला. खाऊ म्हणजे पुरणपोळी घेतली. पुरणपोळी कुठे दाखवा, सबूत दाखवा, सबूत दाखवा. ही बघा आईच्या हातची पुरणपोळी. आपण कुठेही जातो तेव्हा आई आपल्याला खाऊ किंवा डब्याला काही देत असते. तर छान गणपतीच्या सणानिमित्त गोड अशी पुरणपोळी आपल्याला दिली आहे आईंनी. त्यानंतर आपण गेलो भायखळा भाजी मार्केट ना, तिथे वहिनींचे वडील अगोदरपासून बाप्पा बसवायचे. तर त्या बाप्पाचं आपण दर्शन घेतलं, पाया पडलो. खूप छान वाटलं. 4 जणही आलो आणि थोडा वेळ बसलो, गप्पा मारल्या आणि आता आपल्या प्रवासाला सुरुवात झाली. आता आपण आहोत चेंबूर-वाशी रोडला. तिकडे एक दादा होते, त्यांच्या मागोमाग आपण जातोय आणि बाहेर पडणार आहोत आपण पनवेलला. तरी समोर एर्टिगा दिसते, त्या एर्टिगाच्या मागोमाग आपण जातोय. गाडीचा नंबर आहे 4747. मी चष्मा काढलाय म्हणून मला काय दिसत नाही. पाटील. तर अशी काही आतापर्यंतची स्टोरी होती. म्हटलं करेन सांगेन पण आज जाम दमलेलो. मी लालबागला गेलेलो थोडं कामानिमित्त. तिथून नुसतं धावपळच चालू आहे, त्यामुळे पूर्ण दमून गेलेलो. आता पाणी वगैरे थोडा खाऊ खाल्लं तर अंगामध्ये एनर्जी आले. तर मित्रांनो सुरुवात झाली एका नवीन सिरीजला, मालिकेला. पाहूया आता काय धमाल येते आणि काय ॲडव्हेंचर होत आहेत, कसं आपल्याला कोकण पाहायला मिळतंय. गणपतीतला रात्रीचा प्रवास आहे, बघूया आता तुम्हाला काय दाखवता येईल. तर भेटत राहूया पुढे जिथे आपण थांबू, स्टॉप घेऊ आणि सगळं एन्जॉय करू.
मित्रांनो आता आपण आहोत नवी मुंबई टनलला, जो बाहेर पडेल डायरेक्ट पनवेलला. अरे आता कशेडी बघता वाटतं. या रोडला 2 व्हीलर अलाउड आहे. सायन, मानखुर्द, घाटकोपर. इथे सायन, इथे मानखुर्द आणि इथे घाटकोपर. बरोबर. काय बोलतोय? आपल्याला 47-47चा पाठलाग करायचा आहे. पर्यंत यायचं. हा आता कळलं. आणि खाली उतरायचं. हो थँक्यू दादा. चला भेटू. भेटू पुन्हा. हा पण काळजी घे. चला. तुर्भे डावीकडे, सानपाडा रेल्वे स्टेशन आणि आपल्याला जायचं पनवेल लोणावळा सरळ. ओके तर मित्रांनो, दादांनी आता आपल्याला बाय केलंय, रोड दाखवला त्यांनी आणि आता ते वाशीला गेलेत. आणि आता आपण लागलो आहोत सानपाडा सोडून वाशीला, म्हणजे सायन पनवेल हायवेला. जस्ट क्रॉस केलाय सानपाडा आणि आता इथे वाशीचं DY पाटील स्टेडियम, त्यानंतर पळसे फाटा, त्यानंतर आपण पकडणार आहोत मुंबई गोवा हायवे, म्हणजे नेहमीचा रोड जो कर्नाळा आहे, वडखळ, इंदापूर, कोलाड असं करत करत जाणार आहे. तर रात्रीचा रोड आहे. पाऊस पण थोडा शांत झालाय, आम्ही पण एन्जॉय करतोय. वाजलेत आता रात्रीचे 1:30. तर पाहूया आता पुढे अजून काही प्लॅन मध्ये चेंजेस होतोय की नाही. आणि आता आपण कुठेतरी आता ब्रेक घेऊन जेवायला पण बसणार आहोत. मित्रांनो आता 2 वाजले, पोहोचलो आहोत आम्ही पळसे फाट्याला. CNG टाकायला फुल करतो. ही आहे आपली अर्टिगा आणि CNG टाकतोय. काय म्हणता निखिल भाऊ, दमलात? नाही अजून नाही, अजून खूप चालवायची गाडी. कारण आताशे आम्हाला 60 किलोमीटर झाले, 60-70. आता जातोय आपण देवद्यात लांजाला. 100 झालं, 100 किलोमीटर झालं, म्हणजे फिरत फिरत आलो आम्ही. आणि आपल्याला टोटल प्रवास होता भाईंदर पासून 357 किलोमीटर. तो आय थिंक आता वाढलाय तर 400 किलोमीटर जायचं, म्हणजे अजून आपल्याला 300 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. मित्रांनो पळसपे नाक्याला CNG भरलं आणि आता वडखळ क्रॉस केलंय. आता पोहोचतोय आपण शालिमार हॉटेल, वडखळ येथील फेमस हॉटेल, जिथे बऱ्याचशा आपल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स अशा मोठमोठ्या गाड्या पण थांबतात नाश्त्यासाठी. आणि आलो आहोत शालिमार हॉटेल. बस इथे लेफ्ट हेच शालिमार पार्क हॉटेल. तर मित्रांनो वडखळच्या पुढे थांबलोय आपण, हॉटेल शालिमार पार्क. ब्रेक घेतला गेलाय छोटासा, आपण कॉफी घेतली, चाय ब्रेक म्हणू शकतो आपण. बाबा आणि वहिनी कारमध्ये आहे, मी, निखिल आणि सिद्धू इथे ब्रेकसाठी आलो. मस्त झाला आतापर्यंत प्रवास. मी दिवसभर दमलेलो, तर मला आता डुलका लागत होता. कसं सावरलं, झोप महत्वाची होती. तुम्ही एकदम आहात ना व्यवस्थित? इथे मी मागवले कॉफी, निखिल भाऊने बुर्जी पाव, सिद्धू असाच बसलाय. तर ऍक्च्युली प्लॅन मध्ये असं होतं की इथून निखिल जे आमचे चालक आहेत ते चेंज होणार होते, पण आता त्यांना आम्हाला लांजापर्यंत सोबत यावं लागेल पूर्ण ट्रिपमध्ये 4 दिवस. तर आपण जात आहोत गावी लांजाला. आपण पूर्ण 5 दिवस राहणार आहोत. आज 28 तारीख आहे, 28, 29, 30, 31. का जातो ही एक खूप मोठी स्टोरी आहे, ती तुम्हाला सांगेल पुढच्या भागामध्ये, जेव्हा अशी सकाळ असेल आणि आपण नवीन कपडे वगैरे घालू. तर मित्रांनो आता नाश्ता वगैरे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक शॉट बघा. मित्रांनो जस्ट नाश्ता करून झालाय, ब्रेक संपलाय आपला, टी ब्रेक. पण इथे एक बोरकुटचं पॅकेट घेतलंय छोटं. इथे दादा आहे, पुरा रातभर चालू रहता है. 24 घंटा चालू ही होता है, रात्रभर पूर्ण. गर्दी होती काय? गर्दी होता है. अभी क्या रिटर्न कस्टमर रहेगा तो कुछ गर्दी रहेगा. अभी 3 दिन जाते वक्त था गर्दी पुरा, फुल गर्दी था इधर. आता गणपतीसाठी चाकरमाने गावी गेले ना मित्रांनो, तर फुल गर्दी होते इथे. आणि मी पण आता बाहेर आलो तर म्हटलं काहीतरी घ्यावं. चलो आता अजून बराच प्रवास बाकी आपला, तर म्हटलं थोडं खाऊन घेतो, थोडं खात जाऊया. इथे आमच्या वहिनी आलात नाही टी ब्रेक साठी. का हो, यायचं जरा नेक्स्ट डेस्टिनेशनला पुढच्या ब्रेकला. वहिनीला भूक लागली. इकडे रेल्वे स्टेशन आहे ना? हा रेल्वे स्टेशन नाही, हा मुंबई गोवा हायवे आहे ना, इथून आपण आलो मुंबईवरून, त्याला पॅरलल मागूनच ही जाते कोकण रेल्वे. तशी मग ती आपण असा रोड आहे ना, त्या रोडच्या अशी जाते. हा गेला गोव्याला, हा गेला मुंबईला. तरी आता सगळेजण गावी गेलेत म्हणून गर्दी नाहीये. आता 5 दिवसांनी निघू ना आपण, तेव्हा खूप गर्दी मिळेल. काय म्हणतो दादा? हम पूछ रहे थे यूट्यूब का नाम क्या है? हाँ ओला टेबल चलो आता
चलो हे आहे ना इकडचं म्हणजे स्टे जवळपास सगळ्या गाड्या थांबतात ब्रेकसाठी. एसटी पण थांबली, टूर्स अँड ट्रॅव्हल्स पण थांबतात, आपण पण थांबलो, मी पण थांबतो. मित्रांनो आता चला, बराच लेट झालाय आपल्याला, बराच म्हणजे बराच लेट झालाय. आता आपल्याला जवळजवळ खेड सोडलं पाहिजे होतं, खेड म्हणजे महाड तरी सोडलं पाहिजे होतं, पण आता आपण आहोत फक्त वडखळला. वडखळ म्हणजे मी बाईकने प्रवास करतो ना, वडखळ माझं 2.5 तासच येऊन जायचं. म्हणजे 10 वाजता निघालो की 12:30 पर्यंत मी वडखळला असतो. पण आपण बरंच फिरत आलो, काय वांधा नाही. तर मित्रांनो ही आली एसटी. दरवाजा उघडा आहे कोणता? हा रायगड माणगाव, म्हणजे माणगावला जाते. बोरिवली गोरेगाव आहे, नाही काय दिलं, उंबरडी उंबरडी का बोरिवली उंबरडी एसटी होती. मित्रांनो जस्ट आपण सुकेली खिंड पार केले आणि हा पाहताय तुम्ही टोल जो आता नवीन बनत आहे. पावसाला मस्त सुरुवात झाली, खूप भारी वाटते. कधीतरी मी बाईकने जायचो तर खूप असं अडचण व्हायची की पाऊस वगैरे, रेनकोट सामान सगळं सांभाळून जावं लागत होतं. आता कारने जाताना तर मस्त आरामात जातो. बाय द वे इथे जो नवीन टोल केलाय तो टोल करून कसले पैसे वसूल करणार आहेत काय माहिती. रोड तर काय धड नाहीये. 2दा गाडी आमची मस्त आपटली खड्ड्यामध्ये. इथं निखिल दादाने आताच नवीन घेतली, त्यांना आलेला किडनीमध्ये हार्ट अटॅक. तर असे काही खूप बेकार रोड होते. आता जरी ठीक लागले जेव्हा आम्ही नागोठणे सोडलं तर असं काही आहे. वाजले आता 4 आणि आता पोहोचू आम्ही कोल्हाटी. तर पाऊस पडतो आणि छान प्रवास होतो. थांबे, चहा प्यायला थांबे पुढे. मित्रांनो माणगावला बसलोय, 4:30 वाजले. मस्त गाढ झोपलेलो आणि पुन्हा एकदा झोपतोय. पाऊस 15 ऑगस्ट झाले, पाऊस एवढा बेकार लागला. मित्रांनो लोणेरेला थांबलेलो, चाय ब्रेक घेतला. आणखी वाजलेत आता 5. 200 किलोमीटरचा प्रवास अजून बाकी आहे. आता लोणेरे म्हणजे आता लागेल महाड, मग पोलादपूर, कशेडी घाट, खेड, भोसते घाट खेडचा, चिपळूण, परशुराम आणि असा पुढचा हा प्रवास असेल आपला. तर मित्रांनो आता इथे खड्डा आहे. समोर आहे आपल्या कशेडी टनेल. मस्त वाटतं मित्रांनो, हा आहे आपला कशेडी टनेल. वा अरे बापरे, कुठं लास्ट टाइम जेव्हा मी आलेलो तेव्हा ना लाईट्स होत्या ना काही होतं. आता बऱ्यापैकी सुधारणा केली आहे आणि मधून तुम्ही पाहताय तर यू टर्न मारण्यासाठी अजून एक रोड पण केलाय मधल्यामध्ये. प्रॉपर अशा लाईटी लावल्यात आणि मस्त वाटतोय. आता आपण बाहेर पडू नाथूनगरला आणि लवकरच येईल ते खेड भरणे नाका जो आहे अजून 20 किलोमीटर. मित्रांनो तुम्ही पाहू शकता थोडं उजाडलंय आणि आता आपण पोहोचलो आहोत खेड भरणे नाका. खालून गेलो असतो तर भरणे नाका लागला असता, जिथून आपण खेडला जातो, दापोलीकडे जातो. आणि आता उजाडलंय तर पाहू शकता की आभाळ आता दिसायला लागलाय. 10:30 वाजता जर्नी स्टार्ट केली आणि नंतर जवळजवळ 7.5 तास होत आले. आणि आता लागणार आहे तो भोसते घाट. ही आहे जगबुडी नदी आणि हे बघा खड्डे खड्ड्यांचा. इकडे पण ढगबग कशा आले. आणि आता आपल्याला लागेल भोसते घाट. घाट नाही फक्त हे वळण आहे, पण ते एवढं शार्प आहे ना, ऍक्च्युली बांधताना बरोबर नाही गेलं. इथून जाताना काय वाटत नाही, इथून येताना ना गाड्या झपकन येतात आणि असा पटकन न्यूटन आहे. तिकडे आता 12 की 15 स्पीड ब्रेकर टाकले हा त्या साईडला. इथून जाताना काय वाटत नाही. इथे पाहताय तर ढग खाली उतरले, झुकच. इथे आहे रेल्वे स्टेशन खेडचं. हा ट्रेन आहे की नाही कोणती? आहे ना, खूप सारे. किती ट्रेन आहेत बापरे? 4 ट्रेन. अरे बापरे, मोठा आहे ना. आणि भोसते घाटातला हा शार्प टर्न आता जो येईल, हा त्या साईडला खूप डिवायडर टाकले. तिकडून कसं डायरेक्ट स्पीड नाही येतो ना, त्यामुळे त्यांना वाटतं नाही डबलच आहे. पण बघ ना, हे काहीच नाही. तेच सांगते, इथे डिवायडर तरी आहे.
कोकणात स्वागत आहे तुमचं. ते बघ तिकडे तर पूर्ण झुकते बघ कसं पसरलंय. वा 30 किलोमीटर पे चिपळूण. आमची झोप झालेली आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता का ना आता असाच मस्त रोड आहे प्लेन. मित्रांनो त्या साईडला ना पूर्ण ढग खाली उतरलेत पूर्णच्या पूर्ण. असं वाटतं आम्ही आकाशातून गाडी चालवतोय. पाऊस पडून गेलाय त्यामुळे आता कोकणचं सौंदर्य असं खुलून दिसायला लागलंय. डोळ्याची पारणं फेडले जातात. जांभुर्डे गोप्रो तुम्हाला जस्टिस नाही देऊ शकणार जे आमच्या डोळ्यांना दिसतंय ते. राज्य परिवहन मंडळ लवेल पिकअप शेड ST थांबा. तर मित्रांनो लवेलला थांबलोय. पुन्हा एकदा आपण ब्रेक घेतलाय CNG गॅस भरण्यासाठी. लवेलच्या आपण इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर आहोत. सकाळचे वाजले 6:30 आणि तुम्ही कोकणात आहात. वा पाऊस पडून गेलाय आणि मस्त हिरवगार वाट. खूप भारी प्रवास झालाय. मस्त गाडी चालवली. जसं उजाडलं आणि आम्हाला जे सुंदर असं दृश्य पाहायला मिळालं ना एक नंबर होतं. मन भरून आलं. जसं आम्ही भोसलेघाट सोडला वरती चढलो आणि राईट साईडला तर पूर्ण असं धुक्यांची ढगांची चादर होती आणि ते पाहून एक नंबर वाटला. तर इथे पेट्रोल पंपला आहेत आणि अजून 115 किलोमीटरची जर्नी बाकी आहे. चला आपला CNG गॅस भरून झालाय पण काम डेंजर आहे. माझी तर फाटली असते. असं काय झालं असतं मी इथे पळत गेलो असं इथपर्यंत जोपर्यंत तो आवाज बंद नाही होत. काय नाही होत का? अरे एकदा लागत नाही. CNGच्या गाड्यांना आग नाही लागत. नाही लागत. एकदा आमच्या घरचा गॅस सिलेंडर लीक झालेला. डेंजर सीन झाले. माहिती आहे ना तुम्हाला? कधी नाही माहिती. आता अरे भाई आता नाही 1-2 वर्ष झाली मला वाटतं. खुळखुळ्याचा आवाज येतोय. म्हणतो कसा आला प्रवास वगैरे? एक नंबर. छान प्रवास आहे. कसं आहे? हिरवगार झालंय वातावरण. थोडा पाऊस पडून गेलाय. ते पण भरपूर बसलाय. जसं की वाटतंय की पूर्ण ढग खाली उतरलेत. मला वाटतंय की गणपतीच्या स्वागतासाठी ढग खाली उतरलेत. देवदे कसं आहे? चांगला एक नंबर. देवदे प्रॉपर गाव आहे. मजा येणार आहे. मजा येणार आहे. फुल 4 दिवस थांबायला येणार. आणि त्यांची जी हे आहे ना अशी गल्ली सारखी आहे ना ती एकदम तो एक मूवी आहे ना कोणता प्रिया बापटचा टाइमपास 3 वगैरे तो त्याच्यामध्ये ती छोटीशी गल्ली कशी दाखवली आहे कोकणातली तशी सेम गल्ली आहे. तशा असतीलच. मस्त वाटतं बघायला. असं वाटतं की ते प्रॉपर गाव वाटतं. ओके तर मित्रांनो आता CNG पंपला गॅस भरून झालाय. मागे भरला आपण 427 आणि आता 537चा गॅस म्हणजे फुल झाली ना एकदम ऑलमोस्ट फुल झाली आहे. अजून 110 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. आहोत लवेलला. आता येईल चिपळूण त्याच्यानंतर संगमेश्वर. असं करत करत आपण पोहोचणार आहोत देवद्याला आणि देवद्याच्या पुढे आहे लांजा. तर आपला प्रवास असणार आहे तो देवदेपर्यंत लांजाच्या अगोदर. तर पाहूया आता कोकणातील कसं वातावरण मिळतंय आपल्याला. पाऊस तर नाही आता. इथे कारखाने आहेत खूप. हा या लेफ्ट साईडला आहे सगळं. लेफ्ट साईडला आणि खूप असा वास वगैरे येतो. खूप म्हणजे घाण वास येतो. म्हणजे इकडची लोक कशी राहतात काय. सकाळ झाली आणि आता खूप सुंदर असे दृश्य पाहायला मिळतात आम्हाला. एकच नंबर. आता आपण 360 पण काढले तर थोडे शॉर्ट आता एन्जॉय करा तुम्ही 360 मधून. आणि आता लवकरच लागणार आहे आपल्याला परशुराम घाट. परशुराम घाट येथील सवत्सडा धबधबा पण पाहूया आपण जाता जाता ऑन द वे. चिपळूण नगर परिषद आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मित्रांनो पोहोचलोय बहादूर शेख नाका चिपळूण मध्ये. चिपळूणकर डबल सीटर्स कमेंट मध्ये सांगा तुम्ही कुठले आहात चिपळूण मधून. परशुराम घाटामध्ये जे आम्हाला दृश्य पाहायला मिळालं जसं ते ढग उतरलेले आणि खाली सावित्री नदी वाहत होती आणि तिथून जे धुकं पसरलेलं पूर्ण गावावर एक नंबर दृश्य होतं. असं वाटतं काय शूट करू आणि काय नको. तोपर्यंत सगळं निघून गेलं.
आता तुम्ही पाहताय तर इथे पुलाचं काम चालू आहे ब्रिजचं आणि आपण बरोबर जातोय ना. बरोबर आहे. पुढची गावं आहे मिरजोली, कामथे, सावर्डे, आरवली, भवानीगड किल्ला, राजवाडी, धामणी, संगमेश्वर अशी काही आता गावं येणार आहेत. बराच मोठा ब्रिज बनवत आहे रे. मला वाटतं 3025 मध्ये होईल. सकाळचे 7 वाजलेत आणि आता नाश्ता करायला कुठेतरी थांबू आम्ही. पोटात कावळे कावकाव वाढतात. मित्रांनो, हा तुम्हाला समोर दिसतोय तो सुंदर असा कामथे घाट. रस्त्याच्या दुतर्फा मस्तपैकी गर्द हिरवी झाडी आहेत आणि त्यावर सफेद धुकं पसरलंय. ती पहा, धुक्यांची चादर आणि आपल्या समोर लाल परी, सॉरी सफेद परी. गुहागर रत्नागिरी म्हणजे चिपळूणच्या इथूनच एक रोड जातो आपल्या गुहागरला, पालशेत, आडूर या गावांमध्ये. तिथूनच ती गाडी आता रत्नागिरीला जाते आपल्यासोबत. आणि एक खिंड पहा, मस्त. काय म्हणतो निखिल, मजा येते गाडी चालवायला? खूप मजा येते. पहिल्यांदा कोकण. आपले निखिल भाऊ पण फेऱ्या मारतात, पण कोकणामध्ये त्यांची पहिल्यांदा फेरी आहे. बघताय काय हसतायत, वा एकदम. सावर्डे 3, रत्नागिरी 74 आणि गोवा फक्त 334 किलोमीटर. सिद्धूमोल अजून पण वेळ आहे. संगमेश्वर मध्ये स्वागत आहे डबल सीटर्स. मित्रांनो, पोहोचलो आपण संगमेश्वर. वा, एकच नंबर. एवढा गाड झोपलो डायरेक्ट चिपळूणवरून संगमेश्वर. पुढे नाही का गाव? हेच मेन मार्केट आहे. खाली पण गेलो संगमेश्वरचं. मित्रांनो, गुड मॉर्निंग. पोहोचलोय संगमेश्वरला. काय करायचं? हाक मार ना. हॉटेल आहे का पुढे? काका, इथे कुठे हॉटेल आहे का? पुढे मिळेल ना? चालेल ठीक आहे. इथे एकदम वेगळीच फील येते रे, असं वाटतंय कुठे. हा, मुंबई गोवा हायवे ना असाच ठेवला पाहिजे होता, उगाच वाढवला. हा कसा भारी वाटतोय. बघ ना, 2 गाड्या पास होतील एवढा ठेवायचा, 2 एसटी पास होईल एवढा, आणि काहीच तोडफोड नाही करायची. हे वाटतं की असं आहे काहीतरी. इथे नदी जाते. हे थोडं सिटी वाटतंय. ह्याच्यापेक्षा पुढचा आता पुढे जे येईल ना ते पूर्ण प्रॉपर गाव वाटतं. हा ना, ही भारी वाटली मला. पण एवढं चिखल वाटतं. त्या नदीच्या पाण्यात कॅडबरी मिक्स झाले. हे आहे कोकणातले रोडवा. हे आहे खरं कोकण. नदी बना. वा, वळणी वा, काही दृश्य आहे ते. तुम्ही पण या. पोहे खायला थँक्यू. नाही, स्पून नाही, एक्स्ट्रा टेबल लावली. ओके थँक्यू. ओके मित्रांनो, आता आपण आहोत संगमेश्वरला. थोडं पुढे आलो आणि इथे आपण स्वाद हॉटेलला आता नाश्ता करायला थांबलो. मी मागवलंय शिरा, निखिल इथे पोहे आणि सिद्धू, वहिनी आणि बाबा तिकडे बसले त्या हॉटेलला. खूप सुंदर असं ॲम्बियन्स आहे, छान वाटतंय. मस्त वाटतं ना हॉटेल. इथे स्पीकरवर मस्त मंत्र चालू आहे. सकाळचं वातावरण, बाहेर पाऊस आणि हा गोड शिरा. बाहेरचा व्ह्यू जरा दाखवतो तुम्हाला. त्याचा पटपट थोडा शिरा खाऊन घेतो. तर मित्रांनो, संगमेश्वरला आहे आम्ही. आता इथे ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलेलो, नाश्ता करण्यासाठी. वाजलेत सकाळचे 8:30, म्हणजे 8च्या दरम्यान आम्ही इथे पोहोचलो. डायरेक्ट नाश्ता करण्यासाठी गेलो. खूप छान असं ॲम्बियन्स होतं. हॉटेल स्वाद. आता बाजूला गाड्यांचा आवाज येत असेल ना, तर आपल्या मागेच आहे मुंबई गोवा हायवे. गोवा
मुंबई ट्रक गेलाय। एक इकडचं खासियत काय माहितीये, हा मुंबई गोवा हायवे आहे आणि त्याला पॅरलल खाली नदी जाते आणि समोरच तो ब्रिज दिसतोय ना, तिथून मस्त ट्रेन पास होते। त्याच्या मागे आहे डोंगर आणि डोंगरावर आहे धुकं पसरलेलं। हा नजारा एकदम बेस्ट आहे यार, असं वाटतं इथून निघूच नाही। इथे मस्त खुर्ची टाकायची आणि बघत बसायचं, इतकं भारी आहे। हॉटेल स्वाद अस्सल कोकणी। आणि आता आपण जातोय तिथे जरा बघायला, तिथे धबधब्याचा आवाज येतो मला, तर जरा बघून येतो की कसला आवाज आहे। मी या साईडला आलेलो गणपती पुळे वगैरे खूप अगोदर, पण असं कधी थांबलो नव्हतो। तर आता जरा 5 दिवसाची ट्रिप आहे, आपण 4 व्हीलर केले तर जिथं हवं तसं थांबता येते। लास्ट टाइम गेलेलो ते जरा घाईघाईत होतं 2019-18च्या दरम्यान। आणि हे बघा, हाच तो झरा वाहतो ज्याचा आवाज मला ऐकू येतो। पुढे जायला नको जास्त, हेच आहे खरं कोकण। पुढे मस्तपैकी धुकालय धुकं, आणि ते आपल्या मागे लाल परी। चिपळूण रत्नागिरी, वा एकदम भारी। तर बस आता सगळ्यांचा नाश्ता करून झालाय, अजून आम्हाला जवळजवळ 60 किलोमीटर तरी जायचंय देवजाला। तर इथून आता 2 रोड जातील, एक खाली निवळीला जाईल, निवाळी समथिंग, आणि एक देवरुखला जातो। काय म्हणतो सिद्धू? एक नंबर। कसं वाटतंय तुला कोकणात? मला तरी खूप छान वाटतंय। सॉरी, कोकणात तर तू आहेस। सॉरी, कोकणातलाच आहे मी, पण माझा प्रवास नेहमी दापोली पर्यंत झालाय आणि आता मी थोडं तळ कोकणाकडे आलोय, तर मला एकदम भारी वाटतंय। काय म्हणता वहिनी, तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही लास्ट टाइम आलेलात हिवाळ्यात आणि आता पावसाळ्यात, तर नवरा कोकणातला गेलाय कोकण बघण्यासाठी। गाव शोधून काढलंय आम्ही। हे एक मोठं रिझन आहे, गाव शोधून काढलंय। याची स्टोरी तुम्हाला पुढे समजेल नक्की काय होतं हे। त्या डोंगरात नाही जाऊ शकत आपण निखिल ढग बघायला? काय भारी वाटतंय बघ ना यार, म्हणजे लिटरली खाली चाललंय सगळं ते। भारी व्ह्यू आहे ना? हो ना, सुंदर असा हायवे डोंगरांच्या मधोमधून जातोय आणि बाजूला नदी पण वाहते। मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता की अजूनही मुंबई गोवा हायवेचं या ठिकाणी काम चालू आहे। मजबूत असा डोंगर पोखरलाय, नाही म्हणता याच ठिकाणी 12-13 JCB आहेत आणि जबरदस्त हा डोंगर पोखरलाय बघा। काम पाहताय तुम्ही, आणि अशा पोखरलेल्या डोंगरातून वाहतोय हा धबधबा। गाडी हालते डुलते, ही पायवाट कुठेतरी वाढीत जात असणार। डोंगर तर फोडावाच लागेल ना, त्याशिवाय त्यांना जागा कशी मिळणार। पण बघ ना कसला फोडलाय हा डोंगर, अख्खा कातळ आहे, अख्खा कातळ। तुला माहिती सिद्धू, मग हे दगडात ना मोठमोठ्या सोसायटी होतात, मोठमोठे टावर, तिकडे शोपीस म्हणून घेऊन जातो। ते बघ कसं आतमधून पाणी येतं। मित्रांनो, पुढे जातोय आणि संगमेश्वरच्या पुढे बऱ्यापैकी काम आहे अजून मुंबई गोवा हायवेचं। जागोजागी रस्ते खोदलेत, डोंगर फोडले जात आहेत, सिमेंट टाकलं जात आहे। त्यामुळे आम्हाला चिपळूण नंतर थोडा रोड चांगला मिळाला आणि त्याच्यानंतर खूप काम बाकी आहे अजून मुंबई गोवा हायवेचं। नाही म्हणता 2025-26 पर्यंत होईल मुंबई गोवा हायवे रेडी। इथे हा रोड झालाय, पण हा रोड बाकी आहे, कुठेतरी हे सगळं खोदून ठेवलंय। तर मित्रांनो, आता आपण पोहोचत आलो निवळीला। इथून आता डायव्हर्जन आहे, एक राईट साईडला जो रोड जातो हातखंबा रत्नागिरी, आणि डावीकडे तो जातो डायरेक्ट देवरुखला। असा काही हा तिठा आहे, जंक्शन बोलू शकतो आपण। इथे पण पाहताय ना, तर अजूनही काम चालू आहे मुंबई गोवा हायवे। आय थिंक इथे डायरेक्ट ब्रिज बनवत आहे, जो डायरेक्ट जाईल निवळीला आणि एक जाईल देवरुखला। आणि आपल्याला जायचं निवळी साईडला, म्हणजे जिथे ते ट्रक आणि कार जात आहेत तिथे। देवरुखला हा रोड जातो बाबा, पुढे जायचं आपल्याला। इथे लांजा रत्नागिरी सरळ, आणि कोल्हापूर पुणे मार्लेश्वर देवरुख या साईडला। कसला ब्रिज बांधलाय रे, आणि नदी। आता सुरू होईल तो निवळीचा घाट। घाट चढायला सुरुवात झाली। CNG असली तरी गाडी चढते ना? काय घेऊन जातोय? घाबरला काय? चढत नाही गाडी, चला गेला टाक लगेच, टाक नाही तर पप्पी घ्यायचा आपला। ट्रक काही चढत नाही वरती, घाट वगैरे ना तिकडेच फक्त काम चालू आहे थोडं। जोपर्यंत रोड पूर्ण नाही होणार तोपर्यंत टोल काय घेणार नाही लोक।
काय पोखरलंय यार जबरदस्त. हा पण केवढा मोठा डोंगर असेल. तिकडे तर घन दाट जंगल आहे. पणजी सरळ रत्नागिरी उजवीकडे. मित्रांनो पोचलो आहोत आपण हातकंब्याला. जायचं इकडे. इथे रत्नागिरीकडे जो रोड गेला तो जातो आरेवारे बीच, गणपतीपुळे. आणि आता आपण खाली उतरतोय हातकंब्यावर. तो आता फिरून जाणार आहे आपण देवदाला. बरंच लांब आहे रे अजून पण. म्हणजे निवळीच्या इथून जर खालचा रोड घेतला असता तर आपण डायरेक्ट पालीला पोहोचलो. पाली बाजारपेठ. ओके चालतं. एवढे सुंदर रोड आपल्याला बघायला मिळाले आणि लवकर पण आलो रे. काय माहित तो रोड खराब असतात. कसे रोड एक एक खोदून काढलेत आणि कसे बनवलेत. इथे तर अजून बाकी आहे बरंच काम. गणपती आलेत आणि गणपतीची आरती कानावर पडली. वा. हॉटेल साई चांगलं. शाकाहारी, मांसाहारी, मत्स्याहारी. आता आपण सध्या शाकाहारी झालोय. समोरून येतोय ती एसटी आहे कणकवली, राजापूर आणि रत्नागिरी. वा. पाली जिल्हा रत्नागिरी. कोल्हापूर डावीकडे, गोवा उजवीकडे, कोल्हापूर सरळ आणि आपल्याला जायचं सरळ. आता मी झोपेन ना सिद्धू. मला वाटतं झोपला 2 दिवसांनी उठेन. मित्रांनो पोहोचत आलो. अजून 4 किलोमीटर आहे. आता 500 मीटरला आपल्याला राईड मारायचं आहे. हे आहे देवदे आणि इथून आता आपल्याला राईड मारायचं आहे पुर्णे या गावासाठी. हेच मार्केट आहे का तुला? Maharashtra State Highway 265 for 3 kilometers. Continue on Maharashtra State Highway 265 for 3 kilometers. उपळे विरगाव फाटा. अजून 4 किलोमीटर सरळ. मग आपण पोहोचू सिद्धेच्या गावी. गाडी जाते ना सिद्धू पूर्ण? जाते पण छोटा रस्ता आहे. प्राथमिक आदर्श पूर्ण. शाळेच्या इथून या गल्लीतूनच होतो ना. आणि हा रोड गेला आपला नवलाई देवीला. तिथे विचार ना नाही गडशी वाडी. तेव्हा सुतारवाडी लिहिलंय ना. कुठे? दादा प्रदीप पांचा पुढे आहे का मंदिर? ठीक आहे थँक्यू. असाच नाही हाच रोड आहे. त्याच्या समोरच राईटला जायचं. घर कोणतं आहे पण? ते बाईक ठेवली जाईल मग गाडी. ते घे ना साईडला. या साईडला. Take the next right.
बघा इथेच ठेवायचे. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहोत देवदे येथील पूर्ण या गावामध्ये सुतारवाडी. तर इथे आम्ही जातो दुकान शोधायला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग संपवण्याची वेळ आली. रात्रीचा प्रवास झाला, आलेलो आपण इथे लांजाला सिद्धेशच्या गावी गणपतीसाठी. त्याचे नातेवाईक आपल्याला 50 वर्षांनी भेटले. ह्याची स्टोरी दुसऱ्या ब्लॉग मध्ये असेल, काय होती ती सांगतो पूर्णपणे. थोडी युनिक स्टोरी आहे, तुम्हाला मजा येईल. मजा म्हणजे थोडी भावूक आणि इमोशनल स्टोरी आहे. तर छान असा प्रवास झाला आमचा. निखिल आहे माझ्यासोबत. बागा वगैरे ठेवल्या आणि घर पण इतकं सुंदर आहे. घरामध्ये गणपती बसवलाय. घर एकदम चिरे बांधणीचं आहे, प्रॉपर असं गावचं असतं तसं. तर अशा प्रकारे छान प्रवास झाला आपला. पहिल्यांदा ह्या कोकण सोडून थोडा खालच्या साईडला आलो, म्हणजे तळ कोकणामध्ये. प्रॉपर तळ कोकण नाही पण संगमेश्वर त्या साईडला पहिल्यांदा आलो. पावसाळा सुरू असल्याने काय एकच नंबर भाई, जिथे बघू तिथे नजारा. तर मित्रांनो बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब यासाठी की तुम्हाला पुढची स्टोरी ऐकायला भेटेल. तर छान असं गाव आहे, शेती वगैरे आहे, चिरे बांधणीची घर आहेत आणि देऊळ वगैरे. गणपतीचे दिवस आहेत. तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. निरोप घेतो. भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. बी सेफ, राईड सेफ. बाय. टाटा कर निखिल. असं चाललं जरा दाखवलं ना कॅमेरात दाखव. अरे हे तरी खाली कर.